नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधाय योगः भवति दुःखः. याचा अर्थ असा आहे की भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो मनुष्य योग, आहार, निद्रा, त्यानंतर विहार आणि करमणूक या सवयींमध्ये नियमित असतो किंवा संतुलित असतो तर त्याचं जे सदा सर्वदा सर्व दुःखांचं निदान तो करू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण आपण बघतो की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी देखील आपल्या भारत देशामध्ये आपल्याला कुपोषितांचं प्रमाण बरंच आढळून येतं आणि दुसरीकडे बघितलं तर अन्नाची नासाडी देखील होताना दिसते. आणि म्हणूनच नेमकं जागतिक अन्न दिवसाचं महत्त्व काय आहे, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या अशा वेगवेगळ्या विषयांवर किंवा मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. जागतिक अन्न दिवस या महत्त्वाच्या अशा विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शशिकांत शंभरकर सरांना. सर नमस्कार. आपलं स्टुडिओमध्ये सरचे स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर वरिष्ठ संशोधन अधिकारी, पोषाहार विभाग, माता कचेरी येथे सर कार्यरत आहेत. या अगोदर जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली या पदावर त्यांनी 8 वर्ष काम केलं आहे. या दरम्यान आदिवासी बांधवांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर त्यांनी काम केलं आहे. शिवाय आदिवासी लोकांच्या आरोग्य निर्देशांक वाढवण्याचे देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. तर आज अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. सर आपलं पुनश्च स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की जागतिक अन्न दिवस हा साजरा करायला आपण केव्हा सुरुवात केली? जागतिक अन्न दिवस दरवर्षी 16 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. 1945 मध्ये स्थापित झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेची स्थापना दिवस म्हणून हा जागतिक अन्न दिवस 1981 पासून साजरा केला जातो. अच्छा. आणि या कार्यक्रमाचं किंवा या दिवसाचं औचित्य काय आहे? आताच तुम्ही प्रस्तावनेमध्ये म्हटलेल्याप्रमाणे बऱ्याच प्रमाणात आपलं अन्न जे उत्पादन केले जाते त्यामध्ये नासाडीसुद्धा बरेच अंशी होते. आपण जेवढे अन्न खातो त्याच्यापेक्षा जास्त आपण म्हणजे वाया घालवल्या जाते. सांडणे किंवा सडणे या गोष्टी बऱ्याच प्रमाणात होतात आणि उत्पादन तेवढंच आहे. त्या उत्पादनाचा आणि नासाडीचा आणि ओव्हरऑल जगामध्ये जे लोक आहे त्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाचा हिशोब बघितला तर अन्नाची अत्यंत उत्पादन वाढवण्याची अत्यंत आवश्यकता आहे व तसेच नासाडीसुद्धा कमी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून हा दृष्टिकोन समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेने व अन्न व कृषी संघटनेने 16 ऑक्टोबर 1945 पासून हा अन्न दिवस सर्व स्तरावरती साजरा करण्याचे योजले आहे. यामध्ये अन्नाची सुरक्षा हा सुद्धा एक महत्त्वाचा त्यांचा उद्देश आहे. बरं. आणि मग अन्न सुरक्षा म्हणजे काय? अन्न सुरक्षा म्हणजे सर्व नागरिकांना वेळेवर पुरेसे आणि सर्व काही म्हणजे 12ही महिने अन्न मिळणे यालाच अन्न सुरक्षा असे ढोबळ मनाने म्हटल्या जाते. अन्न मिळणे तसं पाहतो म्हटलं तर प्रत्येकाचा हा मूलभूत अधिकार आहे. सर्व लोकांना पुरेशा प्रमाणात अन्नाची गरज असताना वाजवी किमतीला म्हणजे आपल्याला जे परवडणाऱ्या किमतीला अन्न मिळणे यालाच अन्न सुरक्षा म्हटलं जातं. मग ही जी अन्न सुरक्षा आहे ती सुनिश्चित करणं गरजेचं वाटतं का तुम्हाला? तुमच्या मते काय सांगाल? असुरक्षित पदार्थामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या, कुपोषण किंवा विशेषतः अर्भकांनी लहान मुले, वृद्धांमध्ये आजारी लोकांवरती सुद्धा याचा परिणाम होतो. दूषित अन्न पदार्थामधून अतिसार यासारखी समस्या सुद्धा आढळतात. साध्या मार्गदर्शक तत्वाचे अनुसरण करून सुद्धा अन्नविषबाधा किंवा म्हणजे बहुतांश म्हणजे अंशी टाळता येते. अन्नजन्य आजार देखील कुटुंबासाठी एक मोठे आर्थिक ओझे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. जेव्हा ते विकत घेतले जाते तेव्हापासून ते खातपर्यंत या सगळ्या दृष्टिकोनातून अन्नाची सुरक्षा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अच्छा. मग ही अन्न सुरक्षा जे आपण बोललात ती कशा प्रकारे करायला हवी? अन्न सुरक्षा म्हणजेच अन्नजन्य आजार टाळण्यासाठी अन्न सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. यात योग्य देखभाल, तयारी, त्याची साठवण करणे, अन्नाचा हा याचा वापर कसा करणे म्हणजे पीक प्रक्रियापासून तर आपल्या अन्न खातपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्याचा सुरक्षेचा संबंध येतो म्हणजे अन्न दूषित होण्यापासून सुरक्षितता ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो
ते व्यवस्थितपणे हाताळणे यालाच अन्न सुरक्षा असे म्हटलं जातं. अच्छा, मग अन्न खरेदी करायला जेव्हा आपण जातो सर, जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं जसं जे नियमित रोजच्या आहारात आपल्याला लागतात, तर तसं खरेदी म्हणजे जसं भाज्या झाल्या, त्याच्यानंतर धान्य झालं, हे खरेदी करताना आपण विशेष काय काळजी घ्यायला हवी? सुरक्षित अन्न खाण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ खरेदी करता येते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. खाद्यपदार्थ वापरापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टीकडे लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसं फळ आणि भाज्या खरेदी करताना ताजी, मोसमी किंवा स्थानिक पातळीवरती उपलब्ध होणारे भाज्या खरेदी करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. दूध किंवा दुधाचे पदार्थ जे रंगहीन आहे, चिपचिपा किंवा चवीमध्ये आंबट किंवा फाटलेले हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. जनरली दुधामध्ये पॉश्चराइज दूध वापरणं हे किंवा चांगले उकडलेले दूध वापरणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसं पॅकेट बंद आपण दूध घेत असेल तर त्यामध्ये सुद्धा कुठून काही फाटलेलं आहे का किंवा त्याची बेस्ट बिफोरची तारीख म्हणजे शेवटची तारीख हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. आणि काही पॅकेट्समध्ये FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांचे काही मार्क असतात किंवा ISI मार्क असतात, हे सुद्धा त्यामध्ये तपासणे आवश्यक आहे. जसं काही शाकाहारी पदार्थामध्ये FSSAI मार्फत हिरवा डॉट दिला जातो आणि काही मांसाहारी पदार्थामध्ये तपकिरी डॉट दिला जातो. हा मात्र म्हणजे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे खरेदी करताना. अच्छा, मग अन्नातली जी भेसळ आहे ती आपण कशी काय ओळखायची सर? भेसळ फार म्हणजे सोप्या पद्धतीने ओळखता येते. असं काही भेसळ ओळखायला काही गरज म्हणजे खूप ज्ञानाची गरज नसते. जसं आता तृणधान्य किंवा कडधान्य म्हणतो, यामध्ये वाळू, दगड, माती हे तर आपल्या डोळ्यांनीच दिसते. काही म्हणजे धान्य निवडताना आपण आपल्याला ती भेसळ आढळेल. येस येस. जसं आता आणि दुसरे म्हणजे डाळ किंवा भात किंवा अन्य काही कडधान्य यामध्ये पाण्याचा म्हणजे रंग मिसळतात आणि ते फक्त त्या पाण्यात टाकलं आणि रंग वेगळा झाला तर आपल्याला लगेच लक्षात येते की ही भेसळयुक्त आहे. चहा, रवा, चहापत्ती यामध्ये लोहाचे काही बारीक कण मिसळल्या जातात. यामध्ये फक्त लोहचुंबक जरी फिरवला तरी आपल्याला त्याच्यातली भेसळ निश्चितच लक्षात येते. अच्छा, मग अन्न ॲक्च्युली जागतिक अन्न दिवस साजरा आपण जेव्हा करतो तर त्यामागे कुठेतरी अन्नाची नासाडी रोखणे हा पण आपला एक उद्देश आहे. याबद्दल काय सांगाल सर? आताच मी सांगितल्याप्रमाणे नासाडी म्हणजे 40% अन्न जे उत्पादनाचे आहे ते त्याची नासाडी होतेच. आपलं जसं आता आपण साधं आपल्या घरचं उदाहरण जरी घेतलं की संध्याकाळचं अन्न आपण सकाळला जनरली खात नाही, तसं आरोग्याच्या दृष्टीने खाणेही अपायकारक आहे. परंतु आपल्याला जेवढे लागले तेवढे जर आपण बनवले तर त्याची नासाडी टाळते. आपण काही जे पार्सल मागवतो तर पार्सल मागवल्यानंतर घरी जे अन्न असेल ते सुद्धा आपण खात नाही, त्याच्यामुळे त्याची नासाडी निश्चितच होते. तर ही नासाडी टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे त्याचं उत्पादन आणि नासाडी याचा जर भाग घेतला तर यामध्ये नासाडी सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण बघतो सर की भारतामध्ये बरेचसे लोक कुपोषणाला बळी पडतात. मग अशा कंडिशनमध्ये आपण अन्नाचं किंवा जे आपण खातोय त्याचं पोषण मूल्य वाढवणं कितपत गरजेचं आहे? अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवी आयुष्याच्या विविध टप्प्यावर त्याच्यासाठी शारीरिक आणि मानसिक बदलांसाठी अन्नाचा खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे गरज आहे. त्याच्यामधून पोषक अन्न सुद्धा हे महत्त्वाचं आहे. योग्य अन्न न मिळाल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते, हे सर्वज्ञात आहे. मला काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आहारात शारीरिक गरजेनुसार अन्नाचा समावेश करणे आवश्यक आहे. जसे आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, व्हिटॅमिन्स आणि खनिज पदार्थ किंवा पाणी आणि फायबर्स युक्त अन्न हे योग्य प्रमाणात याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी किंवा
तृणधान्य, कडधान्य, डाळी याचा समावेश जर केला तर कुपोषण आपण कमी म्हणजे टाळण्याची नक्कीच आपण करू शकतो. आताच तुम्ही बोललात सर की अन्नामध्ये पोषण मूल्य असतात, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल आणि पाणी हे सगळं असतं. तर नेमकं पण संतुलित आहारामध्ये या न्यूट्रिएंट्सची कितपत म्हणजे कसं कंपोजिशन असतं आणि संतुलित आहार म्हणजे नेमका काय? संतुलित मानवी आयुष्याच्या विविध टप्प्यावर मी आताच बोलल्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. त्याच्यानुसार त्यांच्या पोषणाच्या गरजा सुद्धा बदलतात. प्रत्येक माणसाला प्रत्येक टप्प्यात पोषक घटकाची आवश्यकता असते. पोषक घटके जर आपल्या आहारात कमी किंवा जास्त झाली तर विविध आजार होऊ शकतो. म्हणून आपला आहार हा संतुलित म्हणजे सर्व घटक, जसं आताच मी बोलल्याप्रमाणे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स या सगळे घटक जेव्हा आपल्या आहारात असतो त्याला मात्र संतुलित आहार म्हणतो. आणि संतुलित आहार मला असं वाटतं वयोमानापरत्वे आणि ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात, जसं ग्रोईंग स्टेज आहे किंवा मग एक पर्टिक्युलर ॲडल्ट स्टेज आपण जर रीच केली तर त्याच्यानुसार संतुलित आहार किंवा मग त्या डाएटचं कंपोजिशन मात्र बदलेल, नाही का? बिलकुल बदलेल. आता म्हणजे प्रत्येक लहान बाळापासून तर वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाची जे आपल्या पोटाची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. आणि न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट सुद्धा वेगवेगळी आहे. प्रत्येकाची कॅलरी रिक्वायरमेंट, न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट, कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन रिक्वायरमेंट हे प्रत्येक आपल्या वयाच्या वयानुसार बदलत असतात. त्या वयानुसारच त्या संतुलित आहाराचे प्रमाण सुद्धा त्यानुसार बदलत असतात. जसं बालकांना कमी प्रमाणात एनर्जी लागेल पण प्रोटीन जास्त लागेल, कारण शरीराची वाढ होते. तर यालाच आपण म्हणजे संतुलित आहाराचं महत्त्व. बरं, मला अजून एक विचारायचं सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात की संतुलित आहार घेतला नाही किंवा आपण व्यवस्थित आपलं जे जेवण आहे त्याचं कंपोजिशन जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना बळी पडावं लागतं. मग मला एक म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे की संतुलित आहार जर आपण घेतला नाही तर आपल्याला कुठले आजार होऊ शकतील? संतुलित आहार घेतला नाही किंवा म्हणजे आपल्या कंटेंटमध्ये आपले कमी जास्त प्रमाणात राहिले तर त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आजाराला आपण बळी पडू शकतो. एक महत्त्वाचं आत्ताच बोलल्याप्रमाणे कुपोषण हे सगळ्यात महत्त्वाचं आजार आहे संतुलित आहार न घेतल्यामुळे. दुसरं आता म्हणजे या काळामध्ये हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग हे सुद्धा बऱ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजेच संतुलित आहार न घेणे. संतुलित आहार न घेणे, आजकाल जंक फूडचं बऱ्या प्रमाणात मार्केटमध्ये प्रभाव आहे. म्हणजे इव्हन लहान मुले सुद्धा जंक फूडला खूप प्रिफर करतात. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग वाढण्याचं. अच्छा, जे असंसर्गजन्य रोग होतात सर, तर ते कशामुळे उद्भवू शकतात किंवा त्याची इतर कारणं कुठली आहेत? इतर कारणं असंसर्ग रोग मी आताच बोलल्याप्रमाणे की संतुलित आहार न घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा एक कारण आहे असंसर्गजन्य रोग व्हायला. त्यासोबतच व्यायाम न करणे, बैठे काम किंवा TV जास्त पाहणे, योग्य झोप न घेणे आणि स्ट्रेस. आजकाल स्ट्रेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणावरती स्ट्रेस सुद्धा हा महत्त्वाचा आहे. या कंबाईन इफेक्टनीच आपल्या असंसर्गजन्य, त्यालाच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस चे प्रमाण वाढल्याचे. बरं, असंसर्गजन्य रोगांमुळे अजून काय आपल्याला त्रास होऊ शकतात याबद्दल आपण बोलूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक अन्न दिवस या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर शशिकांत शंभरकर सर. सर, आपण चर्चा करत होतो की असंसर्गजन्य रोग जेव्हा होतो तर तेव्हा आपण कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा? असंसर्ग आजार म्हणजेच मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यासारखे आजार असल्यास आपल्याला आहाराबाबतची काळजी घेणे फार आवश्यक आहे. म्हणजेच मधुमेह झाला असेल तर दैनंदिन आहारामध्ये गोडाचे पदार्थ घेणे टाळावेत. त्यामध्ये रेषेयुक्त म्हणजे फायबरचं ज्या ठिकाणी प्रमाण जास्त आहे तशी फळे, भाज्या किंवा मोड आलेले कडधान्य याचा समावेश त्याच्यात करावा. पीठ आपण नेहमी चाळून घेतो, त्यामध्ये सुद्धा
आपण जे पीठ चाळल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात फायबर बाहेर काढतो, ते न करता बिना चाळणीने चाळलेले पीठ वापरावे. सलादमध्ये आपण काकडी खातो, गाजर खातो, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपण त्याचे जे सालपट आहे ते काढून घेतो, पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात फायबर असते. हे सुद्धा त्या आपल्या रोजच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवण्यास मदत करते. आणि जेवणा आधी जर फक्त अर्धा चमचा मेथीचे दाणे खाल्ले तर त्याचे सुद्धा म्हणजे फायबरचं प्रमाण त्याच्याने सुद्धा बऱ्या प्रमाणात. अच्छा, मेथीचे दाणे मग आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायला हवे ना सर? नाही, सरळ नुसते घेतले तरी चालेल. अच्छा. आणि हृदयरोगाबद्दल तर आपल्याला सगळ्यांना जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे. तेल, तूप, बटर, लोणी याचा मात्र उपयोग कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोबतच मिठाचे प्रमाण सुद्धा फार कमी करणे आवश्यक आहे, कारण मीठ आपण अननेसेसरी बऱ्या प्रमाणात जास्त खातो. आणि जर त्याचे प्रमाण सुद्धा आपण कमी केले तर हृदयरोग, हायपरटेन्शन याचे सुद्धा आपल्याला कमी म्हणजे याच्यात सुद्धा मदत होईल. अच्छा सर, आपण आदिवासी बांधवांसोबत पण काम केलेलं आहे आणि आता सध्या तुम्ही नागपुरात कार्यरत आहात, तर तुम्हाला काय फरक जाणवला त्यांच्यासोबत काम करताना आणि आता शहरात, म्हणजे आदिवासी बांधवांसोबत आदिवासी एरियात राहताना आणि शहरामध्ये राहताना, तर त्यांच्या आहारांमध्ये काय विशेष फरक आढळला? मी आत्ताच माझं तुम्ही इंट्रोडक्शन दिल्याप्रमाणे, प्रस्तावनामध्ये दिल्याप्रमाणे मी 8 वर्ष गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावरती कार्यरत होतो. त्या दरम्यान मी बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच एकदम इंटिरियरच्या गावामध्ये, जे आतमधल्या गावामध्ये जिथे कोणी पोहोचू शकत नाही, या गावामध्ये सुद्धा जाऊन आम्हाला काम करावं लागलं. म्हणजे आरोग्य यंत्रणेचं ते कामच आहे आणि ते करतही होतो. आणि त्या दृष्टिकोनातून आमची आरोग्य यंत्रणा खूप चांगल्या तऱ्हेने त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत होती. त्या दरम्यान मी बऱ्याच गावाला भेटी दिल्या आणि भेटी दरम्यान आपले आदिवासी बांधव आहे यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांच्यासोबत मी त्यांचे राहणीमान, त्यांचे खाण्याचे, अन्नाची चॉईस, हे सगळं मी तिथे अभ्यास केलेला होता. त्या दरम्यान मला आढळलं की आदिवासी बांधवांकडे जे अन्नाचे पदार्थ आहे फार तोटके आहे. म्हणजे त्यांचे पूर्ण उदरनिर्वाह ही जंगलाच्या भरोश्यावरती असते. जंगलामध्ये जे अन्न पदार्थ मिळतात सहज मिळते, ते घेऊन येतात, त्या हिशोबाने त्यांचे पक्वान घरी बनवतात आणि त्या हिशोबाने खातात. मी बऱ्याच ठिकाणी आता गेलो असता जे लहान लहान बालके घरी जेवण करत असतात त्यांचे जेवणाचे पदार्थ सुद्धा मी बघितले. तर फक्त त्याच्यात भात आणि भातावरती एक तिखट पाणी म्हटलं तरी चालते, डाळ नाही, तिखट पाणी अशा प्रकारचे ते त्यांचे अन्न असते. त्याच्यात काही प्रोटीन्स नसते, कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी, सगळं काही कमी. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात आदिवासी बांधवामध्ये काही जंगलामधले पदार्थ खूपच पौष्टिक आहे, परंतु खायचे कसे ते त्यांना माहीत नसते. आणि त्यामुळे मुबलक प्रमाणात काही ठिकाणी अन्न उपलब्ध होऊन सुद्धा जे आपण आताच बोलल्याप्रमाणे संतुलित आहार जो म्हणतो तो त्यांना मिळत नाही. म्हणून तिथे आदिवासी बांधवामध्ये अन्नाबद्दल, कोणत्या अन्नामध्ये कोणते घटक आहे, कोणते खाल्ल्यानंतर काय होते याचं मात्र बऱ्या प्रमाणात आयसी करणे किंवा प्रसिद्धी करणे खूप आवश्यक आहे. मग अशा दृष्टीने या अनुषंगाने काही कार्यक्रम तिथे राबवले जातात का? हो, निश्चितच शासनाकडून बऱ्यापैकी कार्यक्रम तिथे राबवले जातात. जे रेशनिंग आहे त्यामध्ये सुद्धा विविध प्रमाणात म्हणजे जे भात आहे, डाळ आहे, हे सुद्धा आदिवासी बांधवांना पुरवल्या जाते. एक आत्ताच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक प्रयोग केला होता माननीय जिल्हाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली. एक आरमोरी तालुक्यामध्ये एक प्रयोग केला होता टाटा कन्सल्टन्सी यांच्या मार्फत. त्यामध्ये भात आहे, भातामध्ये लोह मिसळून, म्हणजे त्याला फॉर्टिफिकेशन म्हणतो आपण, ते फॉर्टिफाईड भात तयार करून तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचे सेवन करणं, हा एक प्रयोग तिथे चांगल्या तऱ्हेने सक्सेसफुल झाला. सुरुवातीला
म्हणजे प्रत्येक मातांचे, मुलांचे, गरोदर मातांचे आणि आदिवासी बांधवांचे किंवा इतरही बांधवांचे हिमोग्लोबिन घेतल्या गेले. त्यानंतर याचं रेशनिंग मार्फत पुरवठा केला गेला. मग काही दिवसां म्हणजे 4-5-6 महिन्यानंतर परत त्यांचं म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलं की खायचं कसं, केव्हा खायचं, किती खायचं याबद्दल मार्गदर्शन केल्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर परत त्यांचं हिमोग्लोबिन घेतलं. हिमोग्लोबिन घेतल्यानंतर ऑलरेडी आपण लोह त्याच्यात मिसळले होते फोर्टिफाईड केले तांदळामध्ये. त्यामुळे सगळ्यांचं HBचं प्रमाण म्हणजे बऱ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मी काम करताना मला बऱ्याच वेळा आढळलं सुद्धा की आदिवासी गरोदर मातांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे जवळपास 80 ते 90% ॲनिमियाचं प्रमाण आहे. जे की आपले जे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे याच्यामध्ये फक्त 60-70%च दाखवलेलं आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून याच्यापेक्षा जास्त प्रमाण आहे. तर ह्या फोर्टिफाईड राईसमुळे त्याच्यात मात्र खूप मदत झाली की ॲनिमियाचं प्रमाण निदान एका तालुक्यात तरी कमी झालं. आता ते पूर्ण जनरलाइज पूर्ण जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न चालू आहे. कदाचित होईल. आताच तुम्ही बोललात सर की तुम्ही म्हणजे तिथे असताना तुम्ही तिथलं बघितलं की सर्वसामान्य जी बालकं होती ती साधारण साधा भात आणि त्यावर असं जसं आपण तिखट पाणी म्हणू दे ती खात होती. आपल्या शहरातले मुलं तर मोस्टली जंक फूड खातात. मग ते कितपत योग्य आहे आणि कशा पद्धतीने ते टाळता पण येईल पोरांमध्ये? आता दोन्ही पद्धती चुकीच्याच आहे. तिथे भातावरती फक्त हे पाणी घेणं हे चुकीचं म्हणजे त्यांना पण पूर्ण प्रकारे पोषण मूल्य तर मिळतच नाहीये. आणि हे एक्सेस आता याला म्हणजे जंक फूड आता सगळ्यांना जंक फूड बद्दल आता बऱ्यापैकी जागृती आलेली आहे. प्रत्येकाला जंक फूड काय आहे, त्याच्यात कोणते कोणते प्रकार त्या जंक फूड मध्ये असतात हे याची सगळ्या जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना माहिती झाली आहे. जंक फूड पोरांना अट्रॅक्शन पण अट्रॅक्शन एक मी सांगायचं विसरलो, त्याच्यात मुलांना विविध रंगाचे खूप अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यात नेमकं ते रंग जास्त असतात. काही लाल, काही हिरवे, काही पिवळे. तर त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट खूप होतात आणि ते अट्रॅक्ट झाल्यानंतर ते निश्चितच खाण्याचं प्रमाण त्याच्यात वाढते. परंतु जंक फूड खरोखर खूप आपल्या शरीराला हानिकारक आहे. आतापासूनच जर त्याचं टाळलं तर समोर जाऊन आपल्याला विविध आजाराला बळी पडणार नाही. आता जंक फूड कसं टाळावं याबद्दल आपण चर्चा करूया सर पुढे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. मंडळी, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक अन्न दिवस या विषयावर. तर जंक फूडचे म्हणजे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते कसं काय टाळायचं आहे आपल्याला त्यांचं? आता जंक फूड खाल्ल्याने म्हणजे बऱ्याच प्रमाणात आता सगळ्यांनाच माहिती आहे जंक फूड खाल्ल्याने काय होते की आजकाल बालकांमध्ये लठ्ठपणाचे सगळ्यात एक महत्त्वाचं कारण आहे. लठ्ठपणा इतक्यात भरपूर प्रमाणात वाढत आहे प्रत्येक मुलांमध्ये. आता जर मी कंपॅरिझन केलं गडचिरोली किंवा नागपूरमध्ये दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर शहरी प्रमाणात लठ्ठपणाचा बालकांमध्ये तुम्ही एखाद्या शाळेमध्ये जा तर लठ्ठ मुलं ही खूप जास्त प्रमाणात दिसतात. रादर दॅन म्हणजे नॉर्मल, बारीक नाही म्हणत मला मी त्याला, नॉर्मल प्रमाणातली मुलापेक्षा लठ्ठपणातले मुलं खूप जास्त दिसतात. तर लठ्ठपणा जंक फूडचं हे एक लठ्ठपणाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जंक फूड. आता हे टाळायचं कसं? जंक फूड मी सांगितल्याप्रमाणे बालकांना म्हणजे विविध रंगाचं खूप अट्रॅक्शन असते. तर मातांनी किंवा आईंनी कलरफुल काहीतरी एक प्रमाणात घरीच जर त्यांच्या सोयीनुसार बनवून दिलं. जसं आता एक उदाहरण देतो मी, आपण साधा पराठा बनवतो किंवा मग पोळी बनवतो. त्या पोळी साधी म्हणजे ती पांढरीच असते, पण त्याच्यापेक्षा त्याच्यात विविध प्रकारच्या पालेभाज्या किंवा मग कडधान्य हे केलं तरच मुलांना बाहेर खाण्याचं प्रमाण फार कमी होईल. पण जंक फूड आणि जंक फूड सोबतच आता इतक्यात आपण बघतोच, म्हणजे आता साधारण अंदाजे 5 किंवा 10 वर्ष अगोदरची आपण परिस्थिती बघितली तर तेव्हा हॉटेल्स किंवा काही असे रेस्टॉरंट फार कमी प्रमाणात होते. पण आता प्रत्येक चौकात 2-2 नाही 4-4, 10-10 हॉटेल्स दिसतात. म्हणजे बाकीचे म्हणजे एक सांगायचं तात्पर्य म्हणजे फूड इंडस्ट्री खूप जास्त प्रमाणात ग्रो होते आहे. तर हे काय तर आहाराचे किंवा खाण्याचे
आपल्या सवयी बदलल्या त्यामुळे आपण अननेसेसरी बऱ्याच प्रमाणात बऱ्याच गोष्टी खात राहतो. हो. आणि नागपूर किंवा नागपूरच नाही किंवा शहरी भागामध्ये कसं असतं सर, ऑप्शन्सही कदाचित जास्त आहेत ऑप्शन्स शहरामध्ये, बरोबर आहे, गावामध्ये किंवा मग ग्रामीण भागामध्ये तेवढे कदाचित ऑप्शन्सही नसतात, त्यामुळे ते मुलं प्रमाणित मर्यादित तेवढं मिळतं त्यांना. तर हे मात्र म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं तर खूप जास्त वाढलेले आहे. आताच तुम्ही बोलल्याप्रमाणे ऑप्शन जास्त आहे त्याच्यामुळे खाण्याचं प्रमाणही जास्त आहे. परंतु जर हे टाळलं तर निश्चितच आपण समोरच्या उद्भवणाऱ्या आजारांना आपण प्रतिबंध निश्चितच करू शकतो. हो. मग आपण याच्यासाठी मला असं वाटतं घरच्या घरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण घरच्या घरीच आहारामधले बदल करणं गरजेचं आहे, नाही का? आपण बघतो की तसंही केलं तरी अलीकडे आपण बघतो की सतत अन्नाची नासाडी होताना दिसते. मग ही नासाडी कशामुळे होते आणि ती कशी टाळली पाहिजे याबद्दल काय सांगाल? आता सुरुवातीलाच मी बोललो, नासाडी आपण घरी सुद्धा आपण 3 लोक 5 लोक राहत असेल तर आपण थोडंसं जास्तच बनवतो. जास्त याच्यासाठी बनवतो की बाबा कोणाला कमी नाही पडलं, परंतु म्हणजे खाताना विचार नको, कमी होईल का किंवा मग त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, पोट भरलं पाहिजे, हा आपण विचार करतो. पण या विचारामध्ये काय होते की बऱ्याच प्रमाणात आपण ते अन्न जास्तीचं करतो, रोजच शिल्लक असतं. जवळपास रोज शिल्लक राहण्याचं प्रमाण हे प्रत्येकाच्याच घरी थोडं नाही थोडं अन्न शिल्लक राहतो. असं एकही दिवस जात नसेल की बाबा आज आपले भांडे रिकामी झाले, असं एकही दिवस जात नसेल. ते एक आहे. म्हणजे आता भारतातले किंवा जगभरातल्या प्रत्येक कुटुंब जर बघतो म्हटलं आणि थोडं थोडं जरी अन्न जर शिल्लक राहत असेल तर असे किती टन शिल्लक अन्न राहू शकते आणि त्यांनी कितीतरी लोकांची भूक भागवू शकते. मी सुरुवातीलाच बोललो की 40% लोकांना व्यवस्थित अन्न मिळत नाही. ते अन्न या नासाडीतून आपल्याला टाळता येईल, म्हणजे हे करता येईल. सोबतच आपण लग्न समारंभ म्हणा, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तुम्ही बघा, एखाद्या हॉलमध्ये बघा आणि संध्याकाळला जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण बघतो त्या कोपऱ्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात अन्न असं सांडलेलं दिसते, पडून दिसते, जे की त्यांनी अजून कितीतरी लोक जेवण केले असते, म्हणजे त्यांची पोटं भरले असते, परंतु हे ते टाळता आलं असतं. बरं, हे एका लग्नाची गोष्ट सांगतो. आता भारतामध्ये रोज कितीतरी लाखो लग्न होत असेल, म्हणजे एका लग्नाला जवळपास 50 किलो वेस्टेज जाते. एक अंदाज आपण पकडू, 50 किलो जर वेस्टेज जात असेल, नासाडी होत असेल, तर असे भारतामध्ये एका दिवशी कितीतरी लग्न होत असतात. तर जर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर कितीतरी टनामध्ये हे अन्न वाया जाते फक्त लग्नातलं. मी 2 गोष्टी सांगितल्या, एक तर आपल्या रुटीन घरातलं आणि लग्नातलं सुद्धा, हा एक झाला. तिसरा मुद्दा मी ते रेस्टॉरंट फूड इंडस्ट्री वाढलं आता सांगितलं. ते फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रत्येक हॉटेलमध्ये काही ना काही अन्न शिल्लक असतेच, ते सुद्धा बऱ्या प्रमाणात नासाडी होते. असं जर टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं तर नासाडीचं प्रमाण जेवढं अन्न आपल्याला लागते त्याच्यापेक्षा डबल टिबलीने नासाडीचं प्रमाण आहे. जर हे नासाडी टाळली तर खरोखर आपल्या प्रत्येक ज्यांना गरज आहे, मी सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे, अन्नाशिवाय जगू शकत नाही. ज्यांना खरोखर अन्न मिळत नाही, या नासाडीतून आपण त्यांना अन्न सुद्धा देऊ शकतो. तर याच्यात नासाडी कमी करण्याचे छोटे छोटे उपाय आहेत. तेच एक तर कुटुंबामध्ये गरजेनुसार प्रत्येकाला विचारून का बाबा तुला भूक किती आहे, तू किती खाणार आहे, वाईट वाटण्यासारखं काही, तू आज काय किती पोळ्या खाणार आहेस, किंवा मग सुरुवातीलाच एक अंदाज घेतला तर ते तिथे आपली नक्कीच नासाडी टळू शकते. लग्नामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात, म्हणजे समजा 500 पत्रिका वाटल्या तर आपण विचार करतो की नाही एका पत्रिकेमागे 2 किंवा 3 लोक येऊ शकतात, पण असं जरुरी नाही प्रत्येक पत्रिकेमागे 2 किंवा 3 लोक येऊ शकतात. काही ठिकाणी काही येतच नाही, तर मग आपण त्या 500 पत्रिका मागे जवळपास 1000 किंवा 1500 स्वयंपाक बनवतो. तर तो सुद्धा आपण, लोकांना राग येते, येऊ द्या, आला तर येऊ द्या, पण अन्नाची नासाडी टाळणं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. जर त्या 500 पत्रिका मागेच आपण जर व्यवस्थितपणे त्या हिशोबाने स्वयंपाक बनवला तर आपली निश्चितच नासाडी टळता येईल.
आणि अलीकडे आपण बघतो सर काही काही सिटीजमध्ये तर स्पेशली ते विचारतात, ते इन्व्हिटेशनही देतात आणि तुमच्याकडनं किती येणार, किती जण येणार असंही विचारणं होते. मग त्यात काही चुकीचं मला असं वाटत नाही, कारण त्यानुसार आपण आपल्या अन्नाचं नियोजन करू शकतो. येस येस, म्हणजे त्यात लोकांनीही सुद्धा याच्यात काही राग येण्याची हे म्हणजे पाळावं नाही, टाळावं हे, कारण त्याच्यात काही योग्यच आहे ते विचारणं किती येणार बाबा, की येणार की नाही येणार. जर पहिलेच सांगितलं तर त्या हिशोबाने अन्नाचं नियोजन सुद्धा होते आणि प्रचंड प्रमाणात नासाडी सुद्धा आपण टाळू शकतो. अन्नाच्या नासाडीबद्दल आपण पुन्हा चर्चा करूया सर, तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. नमस्कार, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जागतिक अन्न दिवस या विषयावर. सर, आपण अन्नाच्या नासाडीबद्दल बोलत होतात, काय सांगाल? आताच आपण नासाडीबद्दल बरंच बोललो. नासाडी म्हणजे खरोखर टाळता येऊ शकते, परंतु नासाडी झालीच तर आजकाल प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये, जसं नागपूरचीच गोष्ट घेतली तर इथे बऱ्याच संस्था आहे, किंवा मग मुंबई किंवा इतर मोठ्या मोठ्या म्हणजे शहरामध्ये बऱ्याच संस्था कार्यरत आहे. जर तुमची आपली अन्नाची नासाडी होत असेल तर त्या संस्थेला आपण कॉल करून किंवा म्हणजे पर्सनली भेटून त्या संस्थेला ते अन्न जे नासाडी झालेलं दिलं तर ते संस्था इतर ज्यांना खरोखर अन्नाची गरज आहे, जे भटके आहे, जे रस्त्यावरती झोपतात, या लोकांना आणि खरोखर त्यांना गरज असताना सुद्धा अन्न मिळत नाही, या लोकांना ही संस्था अन्न पुरवते आणि त्यांची सुद्धा भूक भागवते. पण मला असं वाटतं याच्यासाठी पूर्वनियोजनाची गरज लागेल, नाही याच्यासाठी मात्र म्हणजे आपण आधीच त्यांच्याशी बोलणं करून घ्यावं की आम्ही असं या ठिकाणी लग्न आहे, उरलेलं अन्न तुम्ही घेऊन जायचं, म्हणजे हे बोलणं आधीच करावं लागेल. किंवा मग रोज माझ्या घरी एवढा एवढा स्वयंपाक बनतो, जो उरणार तो तुम्ही घेऊन जाणार का, म्हणजे आपलं त्या NGOशी तेवढा संबंध, आपणही पाऊल पुढे, एक पाऊल पुढे आणि त्यांनी पण एक पाऊल पुढे, मला असं वाटतं हे येणं गरजेचं आहे. निश्चितच, कारण संस्थांना त्यांना थोडी माहित होणार की आपल्याला आपल्या घरी अन्न, आणि त्यांना हे पण माहित नाही की कदाचित आपण तितके उत्सुक आहोत का त्या कार्याला सपोर्ट करायला, नाही का, त्या कार्याला सपोर्ट करायला. त्याच्यामुळे ते पूर्वनियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता घरचं तर ठीक आहे म्हणा, डेली अन्न किती वाया जाते हे आपल्याला अंदाज येत नाही, परंतु लग्न समारंभाचे हे मात्र नियोजन करू शकतो आपण. लग्न समारंभ आपल्याला माहिती आहे की या दिवशी होणार आहे, त्याच्या पहिलेच जर त्या संस्थांना आपण पाचारण केलं आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि त्यांच्यासोबत बोललो तर निश्चितच या नासाडी आपण टाळता येईल, किंवा टाळलेले नासाडी झाल्यास आपण ते अन्न देऊन ज्यांना खरोखर अन्नाची गरज आहे त्यांना मात्र आपण अन्न पुरवू. मला असं वाटतं सर, जागतिक अन्न दिवसाचं हे महत्त्वाचंच हा पण उद्देश असेल की अन्नाची नासाडी ही कशी टाळता येईल. मला असं वाटतं आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यानुसार आपण डिस्कस केलं की वयोमानानुसार काय आहाराचं महत्त्व आहे, कुठल्या टप्प्यामध्ये कुठला आहार जास्त गरजेचा आहे, त्याला पण विशेष महत्त्व आहे. मग मला एक सांगा की अन्नाची नासाडी टाळायची असेल, प्रॉपर अन्न ज्या गटाला आपण देतोय ते संतुलित आहार प्रत्येक वयोगटाला त्याच्या गरजेनुसार मिळायला हवा, मग याच्यासाठी काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते का आणि द्यायला हवं का? निश्चितच. आता मी गडचिरोलीमध्ये सुद्धा गडचिरोलीचं उदाहरण दिलं. आदिवासी बांधवांमध्ये अन्नाच्या आहाराच्या माहितीबद्दल किती माहिती आहे त्यांना. आहार काही ठिकाणी मुबलक प्रमाणात आहे, जसं आदिवासी बांधव जंगलावरती खूप म्हणजे अवलंबून असतात, निर्भर असतात. जंगलातलं बरेचसे पदार्थ हे खूप चांगल्या प्रमाणात पौष्टिकयुक्त असतात, परंतु किती खायचे, काय खायचे याचं सुद्धा प्रमाण त्यांना माहिती नाही. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्यांना संतुलित आहार वयोमानानुसार, वयोगटानुसार त्यांच्याकडे जात नाही. जसं एक उदाहरणच द्यायचं राहिलं तर आदिवासी बांधवांमध्ये एक रेला नावाचा प्रकार असतो. त्यामध्ये म्हणजे एक गाव असतं, गावामध्ये म्हणजे आता सगळे लोक एकत्र येतात आणि जेवणाचा कार्यक्रम आणि तिथे गाणे वगैरे म्हणणं सुरू असते. तर त्यामध्ये समजा एक मांसाहारी पदार्थ बनवतात, म्हणजे शेळी, कोंबडे हे ते मटण वगैरे बनवतात. परंतु बनवल्यानंतर किंवा शिकारी आल्यानंतर, शिकार केल्यानंतर जे मिळते त्याचं सुद्धा ते पदार्थ बनवतात.
पण पदार्थ बनवल्यानंतर तेवढ्या लोकांना किती अन्न ते कोणत्या प्रमाणात द्यायचं हे काही कळत नाही, म्हणून त्याच्यात पाणी टाकून वगैरे तो प्रकार होतो. म्हणजे व्यवस्थितपणे त्यांचं म्हणजे एवढं खायला असूनही संतुलित म्हणजे जात नाही. म्हणूनच तुम्ही जो प्रश्न विचारला की प्रशिक्षण, म्हणूनच प्रशिक्षणाची फारच प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथलंही आपण शहरी भागात प्रशिक्षण आवश्यक आहे. इथे ओव्हर न्यूट्रिशन होऊन राहिलं तर तिथे अंडर न्यूट्रिशन होऊन राहिलं, म्हणजे तिथे काही व्यवस्थित मिळत नाही असून सुद्धा इथे शहराकडे आपण डिसीजेस ऑफ प्लेंटी बघतो, इतकं सगळं अति जास्त प्रमाणात आहे आणि नको ते आहारही घेण्यात येत आहे. म्हणून प्रत्येक स्तरावरती प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. जसं आम्ही काही प्रमाणात तिथे गडचिरोलीमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात सुद्धा केली होती. फोर्टिफाईड राईसचं मी उदाहरण दिलंच आहे तुम्हाला. तसंच आपण प्रत्येक स्तरावरती जर प्रशिक्षण आपण सुरू केले, म्हणजे शाळापासूनच हेच प्रशिक्षण सुरू करावं लागेल असं मला असं वाटते. कारण मुलांचं जंक फूड वरती आपण बोललो, आणि लहान मुलं कसे असतात सर, ते मला असं वाटतं आई वडिलांपेक्षा शाळेमध्ये जातात तर टीचर्स जे सांगतात ते जास्त ऐकतात, त्यांचं जास्त ऐकतात. त्याच्यामुळे शाळेपासून हे प्रशिक्षण सुरू केले तर अत्यंत महत्वाचं होईल असं माझ्या मते तरी वाटते. अच्छा. आणि सध्या जी स्थिती आहे सर, त्याला अनुसरून तुम्ही आहाराबद्दल काय सांगाल? सध्या कोविडचे साथ सुरू आहे, म्हणजे 2 लहरी येऊनही गेल्या आणि तिसरी लहर म्हणजे तिसरी वेव, थर्ड वेव यायचं प्रोजेक्शन आहे. तर यामध्ये मात्र संतुलित आहार आणि त्यातल्या त्यात प्रोटीन रिच फूड्स हे याचं खूप महत्त्व या दरम्यान आलेलं आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतो आणि प्रत्येक डॉक्टरचे आपण इंटरव्ह्यूज आणि मुलाखती आपण बघितलेले आहे, पेपरमध्ये वाचलेले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये प्रोटीन रिच आहार हे घेणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन्स तर पाहिजेच, पण सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. सर, आहार आणि विचार आणि आहार आणि स्वच्छता याबद्दल काय सांगाल? आहार आणि स्वच्छताबद्दल पहिला घेतो मी प्रश्न. आहार आणि स्वच्छता याचं खूप महत्त्वाचं नातं आहे. मगाशीच बोलल्याप्रमाणे सुरक्षा, अन्न सुरक्षा ही स्वच्छतेशीच निगडीत आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावरती जर अन्नाची सुरक्षा केली तर ते स्वच्छता सुद्धा आपली तेवढीच महत्त्वाची आहे. जसं स्वयंपाक बनवताना किंवा जेवण करताना स्वच्छ हात धुणे. आता कोविडच्या काळात हात धुण्याच्या बद्दल बऱ्याच प्रमाणात जनजागृती झाली आहे. इव्हन टीव्हीच्या आपण ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा बघतो की हात कसे धुवायचे, काय धुवायचे. तर ते जरी ते छोटंसं जरी एक अस्त्र जरी असलं तरी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे हात धुणे. त्याच्यानंतर भाज्या धुणे. जे आपण मार्केटमधून आणतो भाज्या रॉ असतात, त्याला कसं धुवायचं, काय धुवायचं, या सगळ्या पद्धती जे प्रशिक्षण बोललो आता मी याबद्दल, ते प्रशिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश नक्कीच आहे त्याच्यात. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपले बरेचसे जीवनसत्व, बरेचसे कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स हे निघून जातात. तर भाज्याविषयी बोललो, भाज्या कशा आणल्यानंतर कशा धुवायच्या, करायच्या अगोदर भाजी करायच्या अगोदर भाजी कशी धुवायची याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. जसं आपण कापल्यानंतर बरेच लोक काय करतात, कापल्यानंतर भाजी धुतात. बरेचसे पदार्थ, बरेचसे अन्न घटक त्याच्यात चालले जातात. म्हणून धुतल्यानंतर भाजी कापणं हा एक खरोखर महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वच्छता, त्याच्यात स्वच्छताही होते आणि आपले अन्न घटक सुद्धा वाचतात. भात एक महत्त्वाचं आपण रोजच्या खाण्यामधला पदार्थ आहे भात. भात आपण नेहमी धुतो, चांगले 2-3 पाण्याने धुतो, परंतु त्या पाण्यामध्ये भाताचे सगळे अन्न घटक चालले जातात. म्हणून भात धुताना सुद्धा आपण किती धुवायचा, केव्हा धुवायचा याच्याबद्दल सुद्धा आपल्याला तेवढीच म्हणजे प्रशिक्षणाची त्याच्यात गरज आहे. असे बरेचसे पदार्थ आहेत, छोटे छोटे आहे. आता प्रत्येक पदार्थ कसा धुवायचा, काय करायचं याच्याविषयी सांगितलं तर आपल्याला हा वेळ सुद्धा कमी पडेल. तर एक उदाहरण बद्दल मी बोललो. आणि दुसरा प्रश्न तुम्ही बोलले की आहार आणि विचार, नक्कीच याचा बराच संबंध आहे. जसं संतुलित आहार आणि सात्विक आहार किंवा पौष्टिक आहार आपण जर घेतला तर आपले विचार सुद्धा तेवढेच प्रगल्भ बनतात.
जसं आपण स्पायसी फूड खातो, हो. मटण खातो. मटण खाण्याला माझा विरोध नाही, हो. परंतु त्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात तेल टाकतो, हो. बऱ्याच प्रमाणात आपण स्पायसी अन्नाचा वापर करतो. बरं सर, आपण आहार आणि स्वच्छतेबद्दल बोललो. हो. आता आहार आणि विचारांबद्दल बोलणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, कारण आता विश्रांतीची वेळ झालेली आहे. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण चर्चा करत होतो आहार आणि विचार या विषयावर. आहार आणि विचार हे परस्पराचे भरपूर संबंध आहे. जर आपला आहार सात्विक, पौष्टिक किंवा संतुलित राहिला तर आपले नक्कीच विचार सुद्धा हे चांगले होतात. जसं आता आपण बोलतो की चिडचिडपणा किंवा हे रागीटपणा हा नक्कीच या स्पायसी फूड मुळे वाढण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे. आपण मटण खातो. मटण खाण्याला माझा विरोध नाही, परंतु त्यामध्ये वापरणारे तेल, स्पायसी पदार्थ, तिखट यामुळे सुद्धा आपली चिडचिड वाढते आणि म्हणजे रागीटपणा सुद्धा याच्यात येतो. सोबतच आपण एक आजकाल बरंच फॅड निघालेलं आहे कोल्ड्रिंक्स. या कोल्ड्रिंकमुळे सुद्धा आपल्या विचारामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात फरक पडताना दिसत आहे. आणि सर, आता जागतिक अन्न दिवस हा आजचा आपला मुख्य विषय होता, तर जाता जाता जागतिक अन्न दिवसाबद्दल विशेष असं काय सांगाल? जागतिक अन्न दिवस फक्त सेलिब्रेट करण्यापुरता न ठेवता याविषयी खरोखर प्रत्येक स्तरावरती या दिवसाची जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नासाडीविषयी आपण बऱ्याच मगांपासून बोलत आहोत, नासाडी सुद्धा आपली टाळता येईल. म्हणजे जाता जाता हेच मी सांगेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. खाण्यासाठी नक्की जगा, पण पोट भरल्यानंतर ज्यांना जगण्यापुरतंही अन्न मिळत नाही त्याच्यासाठी मात्र अन्नदान नक्की करा. 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस आहे. फक्त मला असं वाटते की म्हणजे हा प्रत्येक स्तरावरती साजरा व्हायला पाहिजे. आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून तर आपण बऱ्याच प्रमाणात याची जनजागृती करतच आहोत, परंतु बऱ्याच लोकांना अजून माहित सुद्धा नाही की जागतिक अन्न दिवस केव्हा असते, काय असते. याबद्दल प्रत्येक स्तरावरती मोठ्या प्रमाणात आयसी झाली पाहिजे. प्रत्येकाने ज्या अन्न दिवसाचे महत्त्व काय आहे हे छोट्या छोट्या रॅलीमधून, छोट्या छोट्या आयसी मधून हे याचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे. हो सर, आपण छोटे छोटे कॅम्प्स घेऊ शकतो. लहान मुलांमध्ये अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन करू शकतो की हाऊ टू सेव्ह फूड असं. किंवा मग लहान मुलं आहेत, मोठे माणसं आहेत, त्यांना पण आपण गार्डन, पार्कमध्ये छोटे छोटे जर मला असं वाटतं प्रशिक्षण घेतले किंवा छोटे छोटे 2-2 मिनिटाचं एक ट्रेनिंग छोटंसं घेतलं तर सगळ्यांपर्यंत ही माहिती मला असं वाटतं पोहोचेल. बिलकुल तेच म्हणजे फक्त आपल्या स्तरावरती हा अन्न दिवस साजरा न करता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, जसं आता जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ डे, आता बऱ्यापैकी लोकांना जागतिक आरोग्य दिवस माहित आहे, पण जागतिक अन्न दिवस कोणाला माहित नाही. आपण हे घेऊन राहिलो, या माध्यमातून होईलच जनजागृती, परंतु बऱ्याच प्रमाणात या जागतिक अन्न दिवसाची सुद्धा जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जागतिक अन्न दिवस कशाला मनवल्या जाते, त्यांचे उद्दिष्ट काय आहे. मगांपासून मी तुम्हाला बोलतच आहोत, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट अन्न सुरक्षा आणि अन्नाची नासाडी हाच एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. याला जर आपण मी मगांपासून सांगितल्याप्रमाणे जर फॉलो केलं तर नक्कीच या जागतिक अन्न दिवसाचं महत्त्व बऱ्याच प्रमाणात वाढेल आणि अन्नाची नासाडी टाळल्या जाईल. अन्नाची नासाडी टाळणं ही आजच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे किंवा गरज आहे, आणि ते आपल्या हातात पण आणि ते आपल्या हातात आहे. कारण दिवसेंदिवस आता पाऊस येत नाही, पावसाचे वेगवेगळे ऋतू बदलत आहे, त्यामुळे सुद्धा अन्न निर्माण होणं फार कमी प्रमाणात होत आहे. तर ह्या सगळ्यांचा दृष्टिकोन जर बघितला तर अन्नाची नासाडी टाळणं, अन्न सुरक्षा करणं या सगळ्यांचं महत्त्व ह्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने वाढवणं ही आपली गरज आहे. हो, आणि आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं ह्या गोष्टी म्हणजे अंमलात आणू शकतो सर. कसं आहे, आपण घरच्या घरी जर काळजी घेतली, घरचं जर आपण जे आधीपासून डिस्कस केलं की आपण कमी जेवण म्हणजे जेवढं हवं तेवढंच केलं
स्वयंपाक तयार केला, त्याच्यानंतर लग्न समारंभाच्या वेळेस आपण NGOजला कॉन्टॅक्ट करून तेवढं म्हणजे अन्न त्याची प्रॉपर विल्हेवाट होईल हे जर सगळं, मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर अन्नाची नासाडी होणार नाही. सर, आपण इथे आलात, जागतिक अन्न दिवसाची माहिती खूप छान आम्हा सगळ्यांना सांगितली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.